नागपंचमीच्या दिवशी वाटलं नव्हतं की साक्षात नागदेवता आपलं फॅन असतील. तर नमस्कार मंडळी हो, आता 32 शिराळची नागपंचमी आहे म्हणजे काय असणार ते तुम्हाला माहितीच आहे. त्यासाठी फोटो काढायचं म्हणून जेसीनं अगोदरच आवरलं आणि मग देवपूजा करायला घेतली तर पोरांनी नाग आणला. तसं 32 शिराळकरांसाठी नुसता नाग नसून ते आमचं दैवत आहे, त्यामुळे त्याचं पूजन केलं आणि जेसीला फोटो काढायचा म्हणून माग गेलं. खरं तो सारखा माझ्याकडेच बघत होता पुढे बघ म्हणताना. बहुतेक ते सांगत होता की जेसी मी तुझं दररोज ब्लॉग बघते आणि मी तुझा फॅन आहे, त्यामुळे मला बी ब्लॉग मध्ये घे. त्यांना बी ब्लॉग मध्ये घेऊन झाल्यावर पटकन राहिलेली देवपूजा आटपली हो. खरं तर इकडे पालखी आलती आणि त्याचं पथक असलं खतरनाक वाजत होतं का नाही. पण दुसऱ्या मंडळानं गोरीला आणलेला बिचारा भिजत होता नव्हता. पटकन पालखीचं दर्शन घ्यायला खाली गेलो. वर इकडे पप्पांना आणि काकांना गुलालानं भरवूनच टाकलं. मग जेसीनं बी लागलंच पालखीचं दर्शन घेतलं आणि 4 पावलं जरा पालखी संग गेलो. तशी जुन्या काळात बैलगाडीवरनं नागपंचमी साजरी केली जायची. याचं प्रदर्शन सुद्धा नगराध्यक्षांच्या मंडळाने केलं होतं. तसं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे आमचं दैवत आहे, त्यामुळे याची काळजी सुद्धा घेतली जाते. ह्याचं जे खाणं पिणं काय असेल त्याची काळजी घेऊन काम केलं जातं ना की हाल. माझं प्रेम बाय आकाश प्रेम बाय आकाशला फॉलो करा. आणि परमिशन नुसारच ते मंडळ बाहेरच्या लोकांना दर्शन मिळावं म्हणून प्रदर्शित केलं जातं आणि ते पण पूर्ण त्याची काळजी घेऊन. आता राहिला मेन विषय तो डीजेचा आणि रॅलीचा. ती मेन पेट म्हणजे सोमवार पेठेतनं काढली जाते आणि त्या रॅलीत पोरं आपापल्या मंडळाचा डीजे बँजोवर नाचत असते. आता ती आमच्या इथनच जात असल्यामुळे ती बघून बोर झाले, त्यामुळे जेसी काय बघत बसली नव्हती. फक्त आपल्या पार्थचा मंडळ आलं आणि अण्णाचं मंडळ आलं बघितलं आणि ती अशी गुलालानं पाक भरलेली असते. तरी बी अण्णा आणि गुलालाचं पोतनी आला होता. शेवटी 7:30 वाजल्यावर पोलिसांनी सगळं डीजे बँजो बंद केलं आणि मग जेसीनं कानातलं कापूस काढला, कारण की कापसाशिवाय काही चालतच नाही त्या दिवशी. आणि या प्रकारे आमची 2026 ची नागपंचमी संपल्यामुळे रॅली सुद्धा शांतपणे आवाज न करता गेली. तुम्ही तेवढं उद्या जेसीचा आवाज ऐकायसाठी लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून जावा.